I hope everybody have joined. Okay, now we will continue. तर लेवलिंग बघा, द प्लेट बबल इज प्लेस्ड पॅरल टू एनी पेअर ऑफ फूट स्क्रू. सगळ्यात पहिल्यांदा पॅरल केली. देन बाय टर्निंग द बोथ द स्क्रू इक्वली इनवर्ड किंवा आउटवर्ड. आता बघा सगळ्यात महत्वाची गंमत काय आहे, तर दोन्ही फूट स्क्रू जे आहेत ते तुम्हाला इक्वली कळतंय का, म्हणजे दोन्ही ऍट अ टाइम इक्वली तुम्हाला इनवर्ड किंवा आउटवर्ड हे इक्वली करायचे ऍट अ टाइम. दोन्ही फूट स्क्रू मूव्ह करायचे अंटिल द बबल कम्स टू द सेंटर. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, द प्लेट बबल इज टर्न थ्रू 90 डिग्री. त्यानंतर जो टेलिस्कोप आहे तो आपण 90 डिग्री मध्ये टर्न करायचा, सो दॅट इट इज परपेंडिक्युलर टू द लाईन जॉईनिंग टू द फर्स्ट अँड सेकंड फूट स्क्रू. म्हणजे पहिली जी पोझिशन होती त्याला 90 डिग्री मध्ये तुमची सेकंड पोझिशन येणार. देन बाय टर्निंग द थर्ड फूट स्क्रू, त्यानंतर तिसरा जो फूट स्क्रू आहे, यू कॅन सी इन दिस डायग्राम, तो थर्ड फूट स्क्रू आहे. बाय टर्निंग दिस थर्ड फूट स्क्रू आयदर क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज मूव्ह करून द बबल इज ब्रॉट टू द सेंटर, बबल सेंटरला आणणार. ओके, त्याच्यानंतर बघा, तो बबल सेंटरला आला की तुमचं लेवलिंग ऑपरेशन झालं. सम इन्स्ट्रुमेंट मे हॅव टू प्लेट बबल्स. आता काही इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांना दोन प्लेट बबल्स असतात, त्यामुळे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट 90 डिग्री मध्ये मूव्ह करायची गरज नाहीये. तुम्ही पहिल्यांदा पहिली बबल ट्यूब लेवल करणार आणि दुसरी बबल ट्यूब बघण्यासाठी डायरेक्टली बघणार, जी 90 डिग्री मध्ये ऑलरेडी असते तिच्यावरनं तुम्ही त्याचं लेवलिंग ऑपरेशन करणार. ठीक आहे. सम इन्स्ट्रुमेंट मे हॅव two plate bubbles perpendicular to each other. In such case, one bubble is kept parallel to any pair of the foot screw, and the other plate bubble will automatically be perpendicular to the position of the first two bubbles. Okay. Here the instrument need not to be turned. The first bubble can be brought to the center by turning the first and second foot screw, and the second bubble can be brought to the center by turning the third foot screw. Okay. The process is required several times so that the bubble remains in a central position of the plate bubble. Both the direction is perpendicular to each other. The instrument is rotated to 360 degree. आता एकदा तुमची लेवलिंग ऑपरेशन झाल्यानंतर the instrument is rotated through 360 degree about its vertical axis. If the bubble still remains in a central position, the adjustment of the bubble is perfect and vertical axis is a truly vertical. ठीक आहे. जर हे झाल्यानंतर इन्स्ट्रुमेंट एकदा फिरवून बघायचं आणि इन्स्ट्रुमेंटचं फिरवल्यानंतर जर ते आता बघा, काही इन्स्ट्रुमेंट मध्ये ही जी बबल ट्यूब दाखवली आहे ही अशी बबल ट्यूब नसते, तर काही इन्स्ट्रुमेंट मध्ये तुम्हाला सर्क्युलर बबल असतो. आता मी तुम्हाला ऑटोमॅटिक लेवल आणि टिल्टिंग लेवल हे जे सांगितलं त्याच्यामध्ये हे लेवलिंग ऑपरेशन त्यात पण होतं, त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये पण होतं. मी तेव्हा तुम्हाला सांगितलेलं की आय विल टी यू द लेवलिंग ऑपरेशन इन कमिंग लेक्चर, म्हणजे पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी लेवलिंग ऑपरेशन बद्दल सांगेन असं बोललेलो. ठीक आहे. तर तिथं असं सांगितलेलं की इन्स्ट्रुमेंट मध्ये एक सर्क्युलर बबल ट्यूब असते, सर्क्युलर बबल असतो. ठीक आहे. तर त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये कसं आहे, काही इन्स्ट्रुमेंट मध्ये आता लेटेस्ट जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांच्यामध्ये ही खालची जी बबल ट्यूब दिसते ती नसते. ही बबल ट्यूब जी आडवी आहे नळी तशी नसते, तिथे गोल असतो, गोल. ठीक आहे. असा एक गोल असतो आणि त्या गोलामध्ये
सर तुम्ही म्यूट आहेत, आवाज येत नाही. ओके, प्लीज लेट मी नो वेन लेक्चर गेट स्टार्ट. जर चुकून म्यूट असेल तर मला लगेच सांगत जावा. ओके, आता बघा काही इन्स्ट्रुमेंट मध्ये जी बबल ट्यूब असते ती ही अशी हॉरिझॉन्टल बबल ट्यूब नसते, नळीसारखी बबल ट्यूब नसते. आय हॅव टोल्ड यू इन अ प्रिव्हियस लेक्चर ऑल्सो, फॉर ऑटो लेवल और टिल्टिंग लेवल देयर वॉज अ बबल, सर्क्युलर बबल वॉज गिवन. ओके, तर काही जे इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा लेटेस्ट जे इन्स्ट्रुमेंट आहेत टोटलायझेशन वगैरे, ह्याच्यामध्ये अशी आडवी बबल ट्यूब नसते. त्याच्यामध्ये एक बबल सर्कल असतो. ठीक आहे, तर एक सर्कल असतो. सपोज दिस वन इज अ सर्कल. ओके, हा सर्कल असतो आणि याच्यामध्ये एक सिंगल बबल, ब्लँक बबल सोडलेला असतो. ओके, सपोज दिस वन इज अ बबल इनसाइड दॅट सर्क्युलर बबल. ठीक आहे, बबल ट्यूब. तर हा जो बबल आहे हा आपल्याला सेंटरला आणायचा असतो. ठीक आहे, तर तो कसा सेंटरला आणणार? सेंटरला आणायचं म्हणजे ह्या लाईनच्या आपल्याला सेंटरला आणायचं. हे दोन लाईन्स आहेत समजा, तर ह्याच्या सेंटरला आणणार. तर तो कसा आणणार? तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे दोन फूट स्क्रू नंबर 1 अँड फूट स्क्रू नंबर 2 फर्स्ट अँड सेकंड हे आताच्या सारखंच तुम्ही रिव्हॉल्व करणार. कधीपर्यंत करणार? अंटिल दिस बबल कम्स फ्रॉम हिअर टू हिअर. हा बबल इथून इथं सेंटरला येईल. ठीक आहे, मग तुमचा बबल हा सेंटरला येईल. ओके, हा बबल तुमचा सेंटरला येईल. ओके, एकदा असा बबल सेंटरला आल्यानंतर काय करायचंय तुम्हाला? पुन्हा इन्स्ट्रुमेंट 90 डिग्री मध्ये मूव्ह करायचंय. 90 डिग्री मध्ये मूव्ह केल्यानंतर पुन्हा हा बबल ह्या सेंटर लाईन वर असणार, पण इथं कुठेही असणार. ठीक आहे, पुन्हा हा थर्ड फूट स्क्रू मूव्ह करून तुम्हाला हा बबल सेंटरला आणायचा आहे. ठीक आहे, तर जिथं जिथं गोल बबल ट्यूब असेल तिथं तुम्हाला अशा पद्धतीने म्हणजे सेम प्रोसिजर आहे, फक्त गोल मध्ये तुम्हाला बघायचंय. ठीक आहे, हॉरिझॉन्टल बबल ट्यूबच्या ऐवजी. ओके, समजलं का तुम्हाला? येस हो सर. हो. येस सर. ओके, तर याच्यात बघा मगाशी मी तुम्हाला म्हणलेलं की काही पार्ट आहेत त्याच्याबद्दल जरा मला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे. तर आय विल एक्सप्लेन यू सम ऑफ द मेजर इन्फॉर्मेशन ऑफ द लेवलिंग स्क्रू. आता लेवलिंग स्क्रू बद्दल थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतोय बघा. मगाशी तुम्हाला लोकेशन दाखवलं. तर लेवलिंग हेड इज प्रोव्हाइडेड विथ द 3 or 4 लेवलिंग स्क्रू. आता लेवलिंग स्क्रू हे जे इन्स्ट्रुमेंट दाखवलेला 3 लेवलिंग स्क्रू आहेत. तर काही इन्स्ट्रुमेंट असतात ज्याच्यामध्ये 4 लेवलिंग स्क्रू पण असू शकतात. ठीक आहे, डायगोनली समोर समोर असे 4 फूट स्क्रू ही असू शकतात. म्हणजे अशा पद्धतीनं. ठीक आहे, काही इन्स्ट्रुमेंट मध्ये असे 4 लेवलिंग स्क्रू असू शकतात. ठीक आहे, दीज आर डायगोनली अपोजिट टू इच अदर. हे डायगोनली अपोजिट असतात एकमेकाच्या, असे समोरासमोर. ठीक आहे, असे 4 फूट स्क्रू ही असू शकतात काही इन्स्ट्रुमेंट मध्ये. ठीक आहे, दिस शुड बी आता हे जे फूट स्क्रू असतात. ठीक आहे, तर कुठलेही 3 असू नाही तर 4 असू. दिस फूट स्क्रू शुड बी हॅव्हिंग फाईन पिच. आता हे जे फूट स्क्रू आहे त्यांना पिच म्हणजे काय? जी आट्या असतात, आट्या, दॅट आट्या ज्या दॅट शुड बी हॅव्हिंग फाईन पिच, म्हणजे जवळजवळ आट्या पाहिजेत, अशा लांब आट्या नाहीत पाहिजेत, जवळ आट्या पाहिजेत. म्हणजे त्यांना फाईन पिच म्हणजे जवळ आट्या पाहिजेत. द डिस्टन्स ऑफ द स्क्रू फ्रॉम द व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट गव्हर्न्स द डेलिगन्सी ऑफ ऍक्शन. ओके, म्हणजे आता हे
I will show you in a plan. ओके, हा एक फूट स्क्रू झाला समजा. ओके, आणि सपोज आता 3 फूट स्क्रू बद्दल मी बोलतो. सपोज दिस इज अ व्हर्टिकल ऍक्सिस. ठीक आहे, आय एम शोइंग यू प्लॅन, म्हणजे टॉप व्ह्यू असे समजा, आणि जो लाल कलरचा जो सेंटर आहे, सपोज दॅट इज अ व्हर्टिकल ऍक्सिस. ओके, आता बघा, द डिस्टन्स ऑफ द स्क्रू फ्रॉम द व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट गव्हर्न्स द डेलिगन्सी ऑफ द डेलिगन्सी ऍक्शन. म्हणजे ह्याच्यापासून ह्याचं जे अंतर आहे त्याच्यावरून तो किती फाईन मुवमेंट करतोय हे डिपेंड करतं. आता हे तुम्हाला एवढं लागत नाहीये, तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये लिहायची गरज नाही, पण माहित असं म्हणून तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, द ग्रेटर इज द डिस्टन्स, द स्मॉलर विल बी टिल्ट कॉज बाय टर्निंग ऑफ द स्क्रू बाय 1 टर्न. म्हणजे हे जर डिस्टन्स जास्ती असेल, हा फूट स्क्रू पासूनचा जर फूट स्क्रू पासूनचं जर व्हर्टिकल ऍक्सिसचा जर डिस्टन्स जास्ती असेल, तर 1 टर्न घेतल्यानंतर, म्हणजे फूट स्क्रूचा 1 टर्न घेतल्यानंतर छोटासा टिल्ट होईल इन्स्ट्रुमेंट. आपण इन्स्ट्रुमेंट टिल्ट करतोय ना, लेवल करतोय म्हणजे थोडंसं टिल्टिंग त्याचं ऍडजस्ट करतोय. ठीक आहे, तर फूट स्क्रू जर व्हर्टिकल ऍक्सिस पासून जर जेवढा लांब असेल, तेवढा त्याचा फूट स्क्रू एक अख्खा टर्न मारल्यानंतर थोडासा टिल्ट होईल. ठीक आहे, आणि जर डिस्टन्स कमी असेल, जर डिस्टन्स फूट स्क्रूचं त्या व्हर्टिकल ऍक्सिस पासून जर कमी असेल, तर स्क्रूचा एक टर्न मारल्या मारल्या इन्स्ट्रुमेंट जास्ती टिल्ट होईल. ठीक आहे, हा एक प्रॉपर्टी लक्षात घ्या. ठीक आहे, आणि हे काही तुम्हाला लागणार नाही, फक्त माहित असं म्हणून लक्षात ठेवा. आणि जो 4 फूट स्क्रू जे इन्स्ट्रुमेंट असतं, जे 4 फूट स्क्रूचं इन्स्ट्रुमेंट असतं, आय विल शो यू. जर 4 फूट स्क्रू असतील असे, तर ते जे इन्स्ट्रुमेंट असतं, दॅट इज ते ते थोडं कॉम्पॅक्ट इन्स्ट्रुमेंट असतं, बट इट इट लीड्स टू अनइव्हन प्रेशर ऑन द स्क्रू विच रिझल्ट इन एक्सेसिव्ह विअर. आता हे 4 फूट स्क्रूचे जे इन्स्ट्रुमेंट आहे, ते इन्स्ट्रुमेंटचं तुम्ही लेव्हलिंग ऑपरेशन करताना काय करता, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा हा आणि हा हे 2 फूट स्क्रू तुम्ही यूज मध्ये वापरता. म्हणजे हे इक्वली इनवर्ड किंवा आउटवर्ड तुम्ही मूव्ह करता. ठीक आहे, आता हे इक्वली इनवर्ड आणि आउटवर्ड तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही मूव्ह करत असता, तेव्हा इन्स्ट्रुमेंट हे टिल्टिंग करायला चालू करतं. इन्स्ट्रुमेंट हे टिल्टिंग करायला चालू होतं. पण त्या टायमिंगला इन्स्ट्रुमेंट ह्या अशा लेव्हलमध्ये टिल्टिंग करतंय, त्या टायमिंगला काय होतं, ह्या 2 स्क्रूवर अनइक्वल प्रेशर येतं. ह्या 2 स्क्रूवर अनइक्वल प्रेशर येतं, आणि तुमचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते विअर अँड टिअर, म्हणजे त्याचं झीज व्हायला चालू होते. ठीक आहे, म्हणून जनरली द 3 फूट स्क्रू अरेंजमेंट इज फ्री फ्रॉम दिस ऑब्जेक्शन. आता 3 जर फूट स्क्रू असेल, तर अनइक्वल प्रेशर ह्या दोघांवर येत नाही, कारण एकच स्क्रू असतो आणि त्याची बॉल अँड सॉकेट अरेंजमेंट असते, त्यामुळं अनइक्वल प्रेशर येत नाही. ठीक आहे, आणि 4 फूट स्क्रूचं एक हे डिसएडव्हांटेज झालं, विअर अँड टिअर होतं. आणि 4 फूट स्क्रूचं जर ऍडव्हांटेज बघायचं झालं, तर 4 फूट स्क्रू असल्यामुळे तुमचं जे लेव्हलिंग ऑपरेशन आहे ते तुम्ही फास्ट करू शकता. हे फक्त त्याचं ऍडव्हांटेज आहे. ओके, इथपर्यंत कोणाला काही शंका असेल तर विचारा. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पार्ट बघूयात. इथपर्यंत शंका आहे का कोणाला? सो दॅट वी कॅन स्टॉप हिअर. Okay, then thank you for joining. We will stop here.